चांदूर बाजार तालुक्यातील बेलज गावातील 19 वर्षीय युवती बेपत्ता झाली। ती काँग्रेसनगरमधील एसॉड ऑनलाईन गारमेंट कंपनीत नोकरीला होती। या कंपनीत महाराष्ट्रातील अनेक युवती नोकरीला आहेत। येथील युवक युवतींनी आजूबाजूच्या परिसरात राहायला भाड्याने खोल्या सुद्धा केल्यात। 19 वर्षीय युवती मावशीच्या वाढदिवसाला जाते असे आईला फोनवरून माहिती दिली, तेव्हा 10 डिसेंबरला सायंकाळपासून बेपत्ता झाली। या घटनेची माहिती तिच्या आईवडिलांना मिळाली। त्यांनी तत्काळ शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांना सर्व घटना स्पष्ट केली। मनसे पदाधिकारी युवतीच्या आईवडिलांना घेऊन सोमवारी एसॉड कंपनी व्यवस्थापकाची भेट घेतली। अमरावती येथे कार्यरत असलेली एक 19 वर्षीय तरुणी गेल्या 4 दिवसापासून बेपत्ता आहे। 10 तारखेपासून तिचे आईवडील सातत्याने तिच्या शोधात आहे आणि अखेर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात संतोष भाऊ बद्रे महानगराध्यक्ष यांच्या भेटीला आले असता आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे आलो आणि PI साहेब, पोलीस निरीक्षक साहेब, मेश्राम साहेब यांना आम्ही विनंती केली की लवकरात लवकर त्या मुलीचा शोध लावण्यात यावा आणि त्या पद्धतीने त्यांनी तात्काळ यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। मात्र जॉबवरून घरी गेल्यानंतर आमची जबाबदारी नाही असे कंपनीकडून सांगण्यात आले। तेव्हा तत्काळ फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला युवती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली। मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये मनसे महानगर प्रमुख संतोष बद्रे, नितेश शर्मा, गौरव बांदे, निखिल बिजवे, गौरव बिलुरकर यांनी धाव घेतली। कंपनी रिपोर्ट पाहिजे तर मला द्यायला लावला त्यांनी। ते म्हणत होते की बाबा माझ्या कंपनीच्या बाहेरून मुलगी पळाली, मला त्याचा काही घेणं देणं नाही आहे, पण आपण मुलगी पाठवली कंपनीच्या याच्यावर आणि शुभम फुटाण्याच्या रिक्षावर पोरगी पाठवली। तो म्हणत होता मला की माझ्या रिक्षावर पोरगी पाठवा, तुमच्या मुलीला धक्का लागणार नाही। आता काय म्हणणं आहे शुभम फुटाण्याचं? शुभम फुटाण्याचं म्हणणं आहे की मला काही घेणं नाही, माझ्या कंपनीत मुलगी पळाली नाही। पोलिसांचं काय म्हणणं आहे याच्यावर? आता 3-4 दिवस झाले पोलिस आमच्या गोष्टीचा रिस्क घेऊनच नाही राहिले, फक्त लोकेशन पाहू सापडून हे करत आहे फक्त ते, पण बाकी काहीच नाही कोणाला ते, एवढं म्हणणं आहे आमचं। कंपनी व्यवस्थापकाने या प्रकरणावर लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेची फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम चौकशी करीत आहे, तर येथीलच नोकरी करणाऱ्या युवकांची देखील कसून चौकशी केली। बेपत्ता झालेल्या युवतीच्या तपासात पोलीस कामाला लागले आहेत। याच एसॉड कंपनीमध्ये काही वर्षांपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एका प्रकरणात तोडफोड केली होती, हे विशेष। माझी मुलगी हरवलेली आहे। एसॉड कंपनीमध्ये काम करत होती। 10 तारखेला मला सकाळी तिचा 7:30 वाजता कॉल आला होता। त्याच्यानंतर मला तिचा त्या दिवसापासून कॉल आलेला आहे नाही। फक्त शुभम प्रकाश फुटाणे याच्यावर माझा शेक आहे, कारण का हा 12 महिन्यापासून कंपनीमध्ये ये म्हणत होता पोरीला। 12 महिन्यापासून माझ्या घरी येणं जाणं करत होता। याच मुलानं माझी मुलगी अमरावतीमध्ये राणा कॉम्प्लेक्समध्ये कामासाठी आणली होती। 3 महिने माझ्या मुलीला इथे झालेले आहेत। 10 तारखेपासून माझी मुलगी मला अजूनपर्यंत मिळाली नाही। मी पोलीस स्टेशनमध्ये गेली, 10 तारखेनंतर मी पोलीस स्टेशनमध्ये गेली। पोलीस लोकांनी कोणतीच मला याची माहिती अजूनपर्यंत कोणतीच कळवलेली आहे नाही। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।